पी-एफ खातेधारकांसाठी केंद्र सरकारने आतापर्यंतचा सर्वात मोठा निर्णय घेतला आहे. तब्बल 5 दशके जुनी असलेली पी-एफ योजना बदलून सरकारने आता ई-पी-एफ योजना 2026 लागू केली आहे. यामुळे आता तुमच्या खात्यात पैसे कधी जमा होणार, नोकरी बदलल्यावर काय होणार आणि पी-एफमधून पैसे काढण्याचे नियम कसे बदलले आहेत, ही सर्व माहिती प्रत्येक नोकरदाराने जाणून घेणे अत्यंत गरजेचे आहे. नमस्कार मित्रांनो, मी आहे भैरव आणि तुम्ही पाहता आहात अवनी मराठी अपडेट्स यूट्यूब चॅनल. मित्रांनो, या नवीन ई-पी-एफ योजना 2026 मुळे तुमच्या पी-एफ खात्यावर थेट परिणाम करणारे 6 मोठे बदल झाले आहेत. ते आपण सविस्तर पाहूया. पहिला मोठा बदल 15 जुलैपर्यंत व्याज जमा. आर्थिक वर्ष 2025-26 साठी मंजूर झालेला 8.25% व्याजदर सर्व कर्मचाऱ्यांच्या खात्यात येत्या 15 जुलै 2026 पर्यंत जमा होण्यास सुरुवात होईल. नव्या केंद्रीकृत डिजिटल प्रणालीमुळे यंदा व्याज खूप वेगाने ट्रान्सफर केले जात आहे. दुसरा मोठा बदल 5 लाखांपर्यंत ऑटो सेटलमेंट. आतापर्यंत लग्न, शिक्षण किंवा आजारपणासाठी पी-एफ मधून ॲडव्हान्स पैसे काढण्याची मर्यादा फक्त 1 लाख रुपये होती. ती आता वाढवून 5 लाख रुपये करण्यात आली आहे. आता ऑनलाईन क्लेम केल्यावर कोणत्याही मानवी तपासणीशिवाय अवघ्या 3 दिवसात पैसे तुमच्या बँक खात्यात जमा होतील. तिसरा मोठा बदल 75% पैशांची मर्यादा. आता नवीन नियमानुसार कर्मचाऱ्यांना त्यांच्या एकूण पी-एफ पैकी फक्त 75% रक्कमच ॲडव्हान्स म्हणून काढता येईल. तुमच्या पी-एफ खात्यामध्ये 25% रक्कम शिल्लक ठेवणे आता अनिवार्य करण्यात आले आहे. चौथा मोठा बदल नोकरी बदलल्यास पी-एफ ऑटो ट्रान्सफर. आता नोकरी बदलल्यानंतर जुन्या कंपनीतून नवीन कंपनीत पी-एफ ट्रान्सफर करण्यासाठी फॉर्म 13 भरण्याची कसरत करावी लागणार नाही. नव्या केंद्रीकृत डेटाबेसमुळे तुम्ही नवीन कंपनी जॉईन करताच अवघ्या 3 ते 4 दिवसात तुमचा पी-एफ आपोआप ट्रान्सफर होईल. पाचवा मोठा बदल क्लेम उशिरा मिळाल्यास 12% व्याज. जर तुमचा पी-एफ क्लेम कोणत्याही योग्य कारणाशिवाय 20 दिवसांपेक्षा जास्त काळ प्रलंबित राहिला तर पी-एफ कार्यालयाला आणि दोषी अधिकाऱ्याला 12% दराने व्याज दंड म्हणून थेट तुम्हाला द्यावे लागेल. आणि सहावा मोठा बदल 8 लाखापर्यंत मोफत विमा. पी-एफच्या मोफत विमा योजनेअंतर्गत मिळणारे 7 लाखांचे विमा संरक्षण कायम आहे, पण आता त्यासोबतच त्यातील शिल्लक रकमेच्या आधारे आणखी 1 लाखाचा अतिरिक्त विमा लाभ दिला जाईल. म्हणजेच एकूण फायदा 8 लाखांपर्यंत होऊ शकतो. तर मित्रांनो, हे होते पी-एफ संदर्भातील नवीन आणि अत्यंत महत्त्वाचे बदल. तुम्हाला हे नवीन नियम कसे वाटले मला खाली कमेंट करून नक्की सांगा. तुमच्या मनातील प्रत्येक प्रश्न कमेंट बॉक्समध्ये लिहा. मी त्याला उत्तर देण्याचा नक्की प्रयत्न करेन. जर तुम्हाला ही माहिती महत्त्वाची आणि फायदेशीर वाटली असेल तर या व्हिडिओला आत्ताच एक लाईक करा आणि मित्रांसोबत नक्की शेअर करा. मित्रांनो, सरकारी नोकरी, सरकारी योजना, ऑनलाईन फॉर्म आणि असेच महत्त्वाचे अपडेट्स सर्वात आधी मिळवण्यासाठी आपल्या अवनी मराठी अपडेट्स या यूट्यूब चॅनलला आता सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि महत्त्वाच्या अपडेट्ससह. धन्यवाद.